उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत. आज आपण फरसबी, बटाटा आणि कॉलीफ्लावर याची आपण एक सुक्की भाजी बनवूया. ती पराठाबरोबर छान लागते. यासाठी मी हे फरसबी जे आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. हा फ्लावर आहे, हा थोडासा मी स्टीम करून घेईन गरम पाण्यामध्ये. कांदा आहे, लसूण आणि 2 छोटेसे बटाटे आहेत आणि मिरची आहे स्लिट करून ठेवलेली. लसूण आपण बारीक चिरून घेऊ आणि थोडासा टोमॅटो पण आहे. टोमॅटो आवडत नसल्यास नका टाकू. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. फ्लावर थोड्याशा गरम पाण्यामध्ये मी मीठ टाकून उकळून घेते. त्याच्यामध्ये असलेली थोडीशी काही कीड वगैरे असेल ती निघून जाईल आणि स्टीम केल्यामुळे थोडासा फ्लावर शिजून निघेल. आणि फ्लावर मी असा थोडी फुलं करून घेतलेली आहे, बारीकशी. चिरलेला नाही आहे, चिरल्यामुळे त्याचा गाळ होतो. फुलं करून घेतली. भाजीला सुरुवात करूया. कढईमध्ये मी आता थोडं तेल टाकून घेते. तेल थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकू फोडणीला. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी मोहरी टाकली, त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण हे छानपैकी परतून घेऊ. थोडासा हिंगही टाकलेला आहे. यात आता आपले चिरलेले टोमॅटो, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, त्याचबरोबर थोडीशी हळद हे आता छानपैकी गुलाबी रंगावरती परतून घेऊया. हे छान सॉफ्ट झालेलं आहे. मस्त याला कलर आलेला आहे. आता तर चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊ, म्हणजे कांदा आपला सॉफ्ट होईल. याचबरोबर आता आपण चिरलेला फरसबी, बटाटा आणि आपला हा जो फ्लावर आहे हा मी थोडासा बॉईल करून घेतला होता, तो ह्यात ॲड करते आणि याला छानपैकी आपण असं परतून घेऊया. हे असं छान परतून घेऊ. मिक्स भाजीसारखं दिसतं हे. याच्यामध्ये आता मी वरतून थोडासा मसाला टाकणार आहे. हिरवी मिरची मी 2च टाकलेली आहे. किंचित आपण याच्यामध्ये पावभाजीचा मिक्स मसाला असतो ना, तो मी टाकणार आहे, म्हणजे मुलांना त्याची पावभाजीसारखी चव येते. हा सुहानाचा रेडी मिक्स पावभाजी मसाला आहे, तो ह्याच्यात 1 चमचा भरून टाकतो. ह्याला परत आपण असं छान मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनटं शिजवूया. छान अगदी सालस अशी मस्त भाजी झाली आहे. एकदम मन जाईल अशी झालेली आहे बघा. आता ह्याला मी एक झाकण ठेवून, हा बटाटा असल्यामुळं आणि तो फरसबी शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे मी हे झाकण ठेवते आणि ह्याच्यावर थोडंसं पाणी घालते, म्हणजे मग तो आतमध्ये करपणार नाही. आणि आय थिंक 1-7 मिनिटांनी हे बटाटा मऊ झाला की शिजलेलं असेल. हे आता शिजले का आपण चेक करूया. मस्त एकदम छान भाजी झालेली आहे. सुक्की भाजी ही ॲक्च्युली खूपच टेस्टी लागते. छान झालेली आहे. आता बटाटा शिजलाय का चेक करूया. नाही, अजून थोडासा वेळ ठेवायला लागणार आहे. अजून 5-1 मिनटं शिजून देऊया. अजून 5-1 मिनटं मी ठेवलेलं आहे. आता हे छान सॉफ्ट शिजलेलं असणार. हां, येस. खूप ड्राय झाली तर थोडंसं तुम्ही 1 किंवा 2 चमचे
गरम पाणी टाकू शकता, पण त्याची आवश्यकता वाटत नाही. वरती आपण ताटात गरम पाणी ठेवल्यामुळं हे करपलेलं नाही आहे आणि छान मऊ शिजलेलं आहे. तर भाजी आपली पूर्ण रेडी आहे. सॉफ्ट शिजलेला आहे बटाटा पण. अशा प्रकारे फ्लावर आणि फरसबी एक छोटा बटाटा आपली भाजी मस्तपैकी तयार आहे. रेडी. एन्जॉय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. सर्विंगला डिश रेडी आहे. तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुम्ही बनवा स्टीमी अशी गरमागरम फ्लावर, फरसबी आणि बटाटाची सिंपल साधी पण टेस्टी रेसिपी. एन्जॉय.